नमस्कार मंडळी, मी पूजा. वेलकम बॅक टू माय चॅनल. लग्न होऊन सासरी जाताना कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या वस्तू आपण आपल्या बॅगेमध्ये न्यायला हव्यात आणि त्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची शॉपिंग आपल्याला करायला हवी लग्नाच्या आधी, म्हणजेच आपण एक प्रकारे ब्रायडल इसेन्शियल लिस्ट, शॉपिंग लिस्ट बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सासरी जाताना घेऊन जायच्या आहेत, तुमच्या बॅगेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असायला हव्यात, या सगळ्या गोष्टींची आज मी तुम्हाला लिस्ट सांगणार आहे. जर तुमचं लग्न होणार आहे किंवा तुमचं लग्न ठरलं आहे आणि तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती असायला हव्यात, यासाठीच एक वही आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून आज मी तुम्हाला जे काही लिस्ट किंवा जे काही वस्तू प्रोडक्ट सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या लग्नाच्या शॉपिंग करताना कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही किंवा कोणकोणत्या वस्तू तुम्हाला न्यायला हव्यात, या गोष्टीसाठी तुमचं माइंड एकदम सेट होईल. त्यासाठी मी स्वतः एक बुकमध्ये सगळी लिस्ट लिहून काढली आहे आणि मी हे तुम्हाला बुकमध्ये बघूनच सांगणार आहे, कारण माझ्याकडून कोणत्याही गोष्टी राहून जायला नको यासाठी मी स्वतः लिहून काढल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या व्यवस्थितरित्या मला सांगता येते. तर एक प्रकारे मी पार्ट्स केलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे किंवा प्रत्येक एक पॉईंट्स मी काढले आहेत आणि त्या प्रकारे मी पार्ट केलेले आहेत. तर त्या पार्टनुसार मी तुम्हाला तुमचा वस्तू, तुमचं प्रोडक्ट सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला लग्न होऊन सासरी जाताना एक बॅगची गरज असते. तर खूप जण काय करतात, तर खूप जण सगळ्यात मोठी बॅग घेतात आणि एकच बॅग घेतात, जेणेकरून सगळ्या वस्तू त्यामध्ये बसतील. पण असं करू नका. एक मोठी बॅग घेण्यापेक्षा दोन बॅग घेणं गरजेचं आहे. एक मोठी बॅग जेव्हा तुम्ही घेता तेव्हा खूप साऱ्या वस्तू त्यात भरल्या जातात आणि व्यवस्थितरित्या त्या मांडता येत नाही आपल्याला, आणि मग हव्या तेव्हा त्या सापडत सुद्धा नाहीत. त्यामुळे तुम्ही मोठी बॅग घेण्यापेक्षा एक स्मॉल बॅग आणि एक मीडियम साईज बॅग घ्या. तर तुम्हाला यामध्ये व्यवस्थितरित्या दोन्ही बॅगमध्ये तुमच्या वस्तू ठेवता येतील. त्यामुळे सगळ्यात मोठी बॅग घेण्यापेक्षा 2 छोट्या बॅग घ्या, एक स्मॉल आणि एक मीडियम. तर आता आपण बघूयात की कोणत्या वस्तू तुमच्या लिस्टमध्ये असायला हव्यात शॉपिंग. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की कपडे. तर लग्नाच्या वेळी तुम्हाला लग्न झाल्यानंतर सुद्धा साड्या घालाव्याच लागतात. काही दिवस तरी तुम्हाला साड्या घालाव्या लागतात. त्यामुळे अशा साड्या घ्या, 5 साड्या तरी किमान तुम्ही घ्या, ज्या तुम्ही घरामध्ये रेग्युलरली घालू शकता आणि तुम्ही त्यामध्ये कम्फर्टेबल होऊ शकता. अशा 5 साड्या तुम्ही घ्या, जास्त हेवी सुद्धा असायला नकोत त्या. आणि काही साड्या अशा घ्या ज्या तुम्ही लग्नानंतर जर तुम्हाला फंक्शनला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला जायचं असेल तर तुम्ही त्यानुसार घालू शकताल. अशा प्रकारची एक हेवी साडी तुम्ही घेऊ शकता. प्रकारच्या काही साड्यासुद्धा तुम्ही सोबत ठेवा आणि काही रेग्युलर यूजसाठीच्या साड्यासुद्धा ठेवा. तर तुम्ही याचे 5-5 जोड ठेवू शकता. 5 साड्या तुम्ही रेग्युलर यूजच्या ठेवू शकता आणि तुम्हाला जसं अफोर्डेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही फंक्शनच्या साड्या किंवा कार्यक्रमासाठीच्या साड्यासुद्धा घेऊन ठेवा. आता यातच झालं साड्या तर आपल्याला नेसाव्याच लागतात नंतर, लग्नानंतर. आणि काही अशा प्रकारचे ड्रेसेससुद्धा घ्या. जर तुम्हाला लगेच अलाउड असेल तर तुम्ही घरामध्ये ड्रेसेस घालू शकता. तर अशा प्रकारे रेग्युलर यूजचे काही कपडे म्हणजे ड्रेसेस तुम्ही घेऊन ठेवा. तुमच्या रेंजनुसार तुम्ही ते ड्रेसेस घेऊ शकता आणि किती क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही त्याप्रमाणे ठरवून तुम्ही ड्रेसेससुद्धा सोबत ठेवा. काही ड्रेसेस हे रेग्युलर यूजसाठी किंवा घरामध्ये घालण्यासाठी, आणि काही जे ड्रेसेस आहेत जे फंक्शनसाठी किंवा आपण जर पार्टीला जाणार आहोत कुठल्या किंवा कार्यक्रमासाठी, जर तेव्हा साडी नेसणार नसाल तर त्यासाठी, तर त्याऐवजी तुम्ही ड्रेस घालावा यासाठी त्या प्रकारचे काही ड्रेसेससुद्धा सोबत ठेवा. काही रेग्युलर यूजचे ड्रेसेस आणि काही फंक्शनचे ड्रेसेस. तर त्यामध्ये तुम्ही लेटेस्ट फॅशन कुठलेही ड्रेसेस घेऊ शकता. तर हे झालं साड्या आणि ड्रेसेसचं. आणि आता आपण बघूयात की नाईट वेअरसाठी तुम्ही काय घेणार. तर नाईट वेअरसाठी जे तुम्हाला चालू शकेल, सासरी जाऊन तुम्ही घालू शकताल. जर तुम्हाला अलाउड असेल तर तुम्ही नाईट सूटसुद्धा घेऊ शकता आणि त्याऐवजी तुम्ही गाऊनसुद्धा घेऊ शकता. नाईट गाऊन जे असतात ते गाऊनसुद्धा, त्याचेसुद्धा जोड तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ठेवा. जसे तुम्हाला हवे असतील, जेवढे जोड तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही जोड ठेवू शकता. कमीत कमी 2 जोड तरी तुम्ही ठेवा, नाईट सूट आणि नाईट गाऊनचे. आता आपल्या बॅगेमध्ये इनर वेअर्ससुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
तुम्ही लग्नासाठी ज्या इनरवेअर घेतलेला असतील तर त्याचे सुद्धा कमीत कमी 5 जोड तरी तुम्ही इनरवेअरचे तुमच्या बॅगेमध्ये असावेत. तर कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या टाईपचे इनरवेअर तुम्ही घेऊ शकता तुमच्या लग्नाच्या वेळी, तर यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ करेल. यामध्ये मी एवढं डिटेल्स सांगू शकत नाही कारण मला इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळे इथे मी या गोष्टी जास्त डीपली जाऊन सांगत नाही. आता तुमचं लग्न कोणत्या ऋतूमध्ये आहे, हिवाळ्यात आहे, उन्हाळ्यात आहे, पावसाळ्यात आहे, तर त्या हिशोबाने जर हिवाळ्यामध्ये लग्न असेल, तुमचं हिवाळ्यामध्ये लग्न झालं असेल, तर मग त्यासाठी तुमच्या बॅगेमध्ये तुमचे स्वेटर आणि तुमचे सॉक्ससुद्धा असायला हवेत. आपलं लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो, आपल्याला थोडंसं ऑकवर्ड होतं जेव्हा आपण नवीन घरामध्ये जातो. कारण लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा तुमचा नवरा जरी तुमच्या ओळखीचा असला तरी इतर लोक, घरातले इतर जे सदस्य असतात ते तुमच्यासाठी नवीन असतात. त्यामुळे तुम्ही लगेचच कोणत्याही गोष्टी तिथे मागू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला ऑड फील होतं. तर अशा वेळी तुमच्या गोष्टी तुम्ही सोबत नेणं गरजेचं आहे. तर यावेळी जर हिवाळ्यात लग्न असेल, थंडीचे दिवस असतील, तर तुमचे स्वेटर, तुमचे सॉक्स आणि एखादी छानशी हॅट किंवा कॅप हिवाळ्यासाठीची तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये नेऊ शकता. आता साड्यांसोबतच आपल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे साड्यांवर मॅचिंग पेटीकोट्स आणि ब्लाउजेस. बऱ्याच वेळा असं होतं की ह्या गोष्टी आपण विसरून जातो किंवा घेतलेल्या असतात पण तिकडे नेहणं विसरतो. तर प्रत्येक आपल्या साडीवर मॅचिंग पेटीकोट आणि मॅचिंग ब्लाऊज आपल्या सोबत आपल्या बॅगेमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या साड्यांबरोबरच लगेचच त्यावरचा मॅचिंग ब्लाऊज आणि त्यावरचा पेटीकोटसुद्धा बॅगेत भरायला अजिबात विसरू नका. आता हे तर झालं कपड्यांबद्दल. जर कपड्यांबद्दल काही राहून गेलं तर मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी डीपमध्ये सांगेल. दुसरा टॉपिक म्हणजे बांगड्या. आपल्या लग्नामध्ये आपण चुडा तर भरलेलाच असतो आणि लग्न झाल्यानंतर कमीत कमी 16 दिवस तो आपल्या हातामध्ये असतो. पण त्यानंतरसुद्धा घरामध्ये रेग्युलर यूजसाठी तुम्हाला बांगड्या हातामध्ये घालणं गरजेचं असतं कारण तुम्ही न्यूली मॅरिड असता. तर अशा वेळी तुम्ही तुमच्याकडे काही बांगड्या किंवा कडं म्हणा, कडंसुद्धा तुम्ही ठेवू शकता हातामध्ये, एक एक कडं, किंवा तुमच्या ड्रेसेसवर, तुमच्या साड्यांवर मॅच अशा काही बांगड्या किंवा कडी तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ठेवू शकता. तुम्ही तुमच्या सासरी जाताना घेऊन जाऊ शकता. आता आपण ज्वेलरीबद्दल बोलतोच आहोत, तर मग अशा वेळी तुमच्याकडे जे सोन्याचे दागिने असतात तर ते तुम्ही रेग्युलर यूजला घालू शकत नाही. जर लग्नानंतर तुम्ही काही दिवसांमध्ये ऑफिस जॉईन करणार असाल तर अशा वेळी तुम्हाला सोन्याचे दागिने रेग्युलर घालून जाणं शक्य होत नाही. तर अशा वेळी तुमच्याकडे काही आर्टिफिशियल इयरिंग, आर्टिफिशियल ज्वेलरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यासाठी काही जोड तुमच्याकडे इयरिंग्सचे असायला हवेत. तुमच्या ड्रेसेसवर मॅचिंग होतील असे, किंवा सिल्वरमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. ऑक्सिडाईजमध्ये तुम्ही तुमच्या इयरिंग्स, स्मॉल इयरिंग्स किंवा मोठे इयरिंग्स, तुम्हाला कुठलेही जे आवडत असतील अशा प्रकारचे इयरिंग्स तुम्ही घेऊन ठेवा. काही जोड तुमच्याकडे असायला हवेत आर्टिफिशियल, जे तुम्ही ऑफिस गोईंगसाठी वापरू शकता. आणि रेग्युलर यूजसाठी सुद्धा गळ्यातलं तुम्ही छोटंसं एक नाजूक मंगळसूत्र घालू शकता. काही पिक्चर्स मी तुम्हाला त्याचे दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही रेग्युलर यूजसाठी मंगळसूत्र किंवा चैन वापरू शकता रेग्युलर यूजसाठी. त्यामुळे या गोष्टीसुद्धा घेऊन ठेवा तुमच्या बॅगेमध्ये तुम्हाला सासरी जाताना नेण्यासाठी. आता आपण बघूयात की टॉयलेटरीज आयटम. या ज्या बाथरूम्सच्या टॉयलेटरीज ज्या आयटम्स आहेत त्यासाठी तुम्ही एक छोटंसं पाऊच करा, जेणेकरून सगळ्या वस्तू तुम्ही त्या पाऊचमध्ये ठेवू शकता. आणि तुम्ही जेव्हा केव्हा बाथरूममध्ये जाल तेव्हा तुम्हाला एक एक वस्तू गोळा करत बसावं लागणार नाही. तुम्ही तो पाऊच घेऊन जाऊ शकता, जेणेकरून कुठलीही वस्तू तुम्हाला शोधावी लागणार नाही आणि तुमचा वेळही वाचेल. तर अशा वेळी एक छोटंसं पाऊच घ्या ज्यामध्ये तुमच्या या टॉयलेटरीज आयटम ज्या आहेत ते बसतील. तर या टॉयलेटरीज आयटममध्ये तुम्ही कोणकोणते आयटम घेऊ शकता, त्यामध्ये एक फेस वॉश जो तुम्हाला यूज होईल किंवा जो तुम्ही यूज करताय, जो तुम्हाला सूट होतो असा फेस वॉश, सोप किंवा बॉडी वॉश किंवा शॅम्पू, कंडिशनर, तुमचा टूथब्रश आणि टूथपेस्टसुद्धा. कारण टूथपेस्टसुद्धा सोबत ठेवा. कारण तिकडे जाऊन आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतातच, मिळत नाही असं नाही,
पण काय होतं, लग्न होऊन आपण जेव्हा जातो त्यावेळेस घरामध्ये इतरही पाहुणे असतात, घरामध्ये गडबड असते आणि तुम्ही नवीन असता, तुम्ही कोणाकडे जाऊन काही मागू शकत नाही किंवा तुम्हाला ऑकवर्ड फील होतं. तर अशावेळी तुमच्या गोष्टी या तुमच्याकडे असायला हव्यात. त्यासाठी टूथपेस्टसुद्धा, छोटी टूथपेस्ट तुम्ही तुमच्यासोबत ठेवा टूथब्रशसोबतच. त्याचबरोबर बॉडी स्क्रबरसुद्धा ठेवा आणि इंटिमेट हायजीनसाठीचे जे प्रोडक्ट असतात ते सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी रेफर करेल वी वॉश सारखे जे इंटिमेट हायजीनचे प्रोडक्ट आहेत जे मी स्वतः यूज करते. तर अशा प्रकारे वी वॉशसुद्धा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. सॅनिटरी पॅड्ससुद्धा गरजेचं आहे तुमच्याकडे असणं. सॅनिटरी पॅड्स आणि रेझर आणि तुमचे अंडरगार्मेंट्स. तर या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये तुम्हाला आणखी काही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पाऊचमध्ये असायला हव्यात. तुम्ही म्हणताल की या सगळ्या गोष्टी तर आम्हाला तिकडे मिळतील, पण आम्ही या का न्यायच्या? तर ते सुद्धा आपलंच घर असतं, ते सुद्धा आपलीच माणसं आहेत. पण जेव्हा तुम्ही नवीन जाता तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी नवीन असतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट सापडायला किंवा शोधायला तुम्हाला अवघड जातं आणि अशावेळी तुम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीकडे मागू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन असता त्यावेळी तुमच्या गोष्टी या तुमच्या सोबत असाव्यात, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होते आणि तुमचा वेळ वाचतो. तर आपल्या लिस्टमध्ये चौथा जो नंबर आहे तो म्हणजे स्किन केअर. तर आपल्या स्किनची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्किन केअर प्रोडक्ट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. लग्नामध्ये खूप सारी हळद आपल्याला लावली जाते आणि काय होतं, नंतर आपलं जी स्किन आहे, आपला फेस हा ड्राय पडतो. तर त्यावेळी मग अशा वेळी तुमच्याकडे मॉइश्चरायझर आणि सगळ्या स्किन केअर गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणकोणत्या स्किन केअरचे प्रोडक्ट तुमच्याकडे असायला हवेत तर हे सुद्धा तुम्ही लिहून घ्या. तुमच्याकडे असायला हवं बॉडी लोशनसुद्धा असायला हवं. हिवाळ्यात जर लग्न झालं असेल मग तर तुम्हाला बॉडी लोशनची गरज ही पडतेच. बॉडी लोशन, मॉइश्चरायझर, जेणेकरून तुम्हाला तुमची स्किन सॉफ्ट आणि मुलायम ठेवायला मदत होईल. त्याचबरोबर टोनर, क्लिन्झिंग मिल्कसुद्धा असायला हवं. तुमचा फेस वॉश करायला तुम्हाला मेकअप काढण्यासाठी क्लिन्झिंग मिल्कचा वापर होतो, तर त्यासाठी क्लिन्झिंग मिल्कसुद्धा घ्या छोटंसं. स्किन केअरमध्ये तुम्हाला सनस्क्रीन लोशनसुद्धा ठेवायला हवं तुमच्या बॅगेमध्ये. सनस्क्रीन लोशन, लिप बाम आणि त्याचबरोबर तुमचं हेअर ऑइल, कारण हेअरची काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे. सिरमसुद्धा असावं तुमच्याकडे, ते सुद्धा तुमच्या स्किनसाठी खूप फायदेशीर असतं. आणि त्याचबरोबर नेलपेंट रिमूव्हरसुद्धा तुमच्याकडे ठेवा, कारण लग्नामध्ये आपण नेलपेंट लावलेली असते पण ती 2-3 दिवसांमध्ये जायला लागते आणि मग ते अर्धवट गेलेली जी नेलपेंट असते ती खराब दिसते आणि तुम्ही नवीन असता तर अशावेळी सगळ्यांचं अटेन्शन हे तुमच्याकडे असतं, त्यामुळे तुम्ही स्वतःला व्यवस्थित ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. या सगळ्या स्किन केअरच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत, या सगळ्या लिहून घ्या आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या बागेत असायला हव्यात. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे जे कुठले प्रोडक्ट अजून ॲड करायचे असतील ते तुम्ही करू शकता. तर आता आपण बघूयात की हेअर ॲक्सेसरीज बघूयात. त्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी तुमच्या हेअर मॅनेज करण्यासाठी ठेवू शकता. तर त्यासाठी तुम्ही ठेवू शकता तुमच्या बॅगेमध्ये टिकटॅक क्लिप्स ठेवू शकता, जेणेकरून तुमचे फ्रीझी हेअर किंवा जे छोटे छोटे हेअर आहेत ते मॅनेज करायला तुम्हाला बरं पडतं. त्यासाठी टिकटॅक क्लिप्स ठेवा तुमच्याकडे, बनाना क्लिप्स ठेवा, क्लचेस ठेवा काही प्रकारचे आणि त्याचबरोबर एक पॅकेट तुम्ही रबर बँड्ससुद्धा ठेवा, कारण केव्हाही एक जर हरवलं किंवा एक जर सापडत नसेल तर आपल्याला पटकन दुसरं वापरता येतं. त्यासाठी एक पॅकेट ठेवा रबर बँड्सचं सुद्धा तुमच्या बॅगेमध्ये. आणि हेअर ॲक्सेसरीजमध्येच तुम्ही आणखी म्हणजे तुमचे जे हेअर सिरम असेल किंवा तुम्ही जे वापरता ते हेअर सिरम, तुमचं हेअर जेल असेल तर ते सुद्धा त्यामध्ये सोबत ठेवा. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं स्ट्रेटनिंग मशीन किंवा कर्लिंग मशीन जर तुम्ही वापरत असताल तर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा बॅगेमध्ये, कारण कुठल्याही लग्नानंतरच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला इन्स्टंट तुम्ही पटकन तुमची हेअरस्टाईल त्याद्वारे करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे स्ट्रेटनिंग मशीन किंवा कर्लिंग मशीन असेल तर ती सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला पटकन तुमचे हेअर रेडी करता येतील. 5वी गोष्ट बघूयात ती म्हणजे तुमच्याकडे असायला हवेत काही मेकअप प्रॉडक्टसुद्धा. तुम्हाला
मेकअप प्रोडक्टची सुद्धा गरज पडते, कारण लग्नानंतर बरेचसे कार्यक्रम आपले असतात किंवा बाहेर जाणं होतं, तर अशा वेळी तुमच्याकडे काही मेकअप प्रोडक्टसुद्धा असायला हवेत. तर मेकअप प्रोडक्टचे सुद्धा एक छोटासा पाऊच करा आणि सगळे मेकअप प्रोडक्ट त्यामध्ये ठेवा आणि ते पाऊच तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये ठेवू शकता, जेणेकरून पटकन तुम्हाला मेकअप प्रोडक्ट सापडतील. तर मेकअप प्रोडक्ट काय काय ठेवू शकता तुम्ही तुमच्या मेकअपच्या प्रोडक्टमध्ये? तर तुम्हाला एक फाउंडेशन आणि CC क्रीमसुद्धा असायला हवी तुमच्या बॅगेत, तुमच्या पाऊचमध्ये. कारण फाउंडेशन तुम्ही रेग्युलर वापरत नसताल तरीसुद्धा कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शनला जाताना तुम्हाला त्याची गरज पडेल. त्यामुळे एक फाउंडेशन आणि रेग्युलर यूजसाठी तुम्ही CC क्रीम वापरू शकता. CC क्रीमसुद्धा तुमच्याकडे असायला हवी. त्याचबरोबर जर तुम्हाला डार्क सर्कल किंवा डार्क स्पॉटची जर प्रॉब्लेम असेल तुमच्या फेसवर, तर त्यासाठी एक कन्सिलर ठेवा. कन्सिलरमुळे तुम्हाला तुमचे डार्क स्पॉट, डार्क सर्कल आहेत ते हाईड करायला मदत होईल. त्यामुळे एक कन्सिलर ठेवा, बाहेर जाताना किंवा फंक्शनसाठी त्याचा यूज होईल. त्याचबरोबर एक आयब्रो पेन्सिलसुद्धा ठेवा. ब्राऊन शक्यतो ठेवली तर जास्त बेटर आहे, कारण ब्राऊन आयब्रो पेन्सिलमुळे एक नॅचरल लुक मिळतो. ब्राऊन किंवा ब्लॅक तुम्हाला जी हवी ती आयब्रो पेन्सिल ठेवू शकता. त्याचबरोबर एक लिप शेड ठेवा. लिप शेड एक 4 ते 5 असतील तरीही चालेल. त्याबरोबर लिप बाम आला आणि लिप शेड्स किंवा लिपस्टिक्ससुद्धा असाव्या तुमच्याकडे. तुम्हाला ज्या शेडच्या लिपस्टिक आवडतील त्या शेड्स तुम्ही ठेवा. तुम्हाला ज्या सूट होतील त्या लिपस्टिक तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये असायला हव्यात. त्याचबरोबर एक आयलायनर असायला हवं, ज्यामुळे तुमचा लुक आणखी उठून दिसतो. तुम्ही एक वेगळा लुक तुम्हाला मिळतो आयलायनरमुळे सुद्धा. त्यामुळे आयलायनर ठेवा. एक मस्कारा ठेवा. तुमचा स्वतःचा एक कोंबसुद्धा असायला हवा, कारण प्रत्येकाचे कोंब हे वेगळे असतील तर खूप बेटर असतं. त्यामुळे तुमचा स्वतःचा एक कोंब तुम्ही सोबत ठेवा. त्याचबरोबर एक छोटासा मिरर असावा, स्मॉल मिरर. घरामध्ये आपला मिरर असतात, पण तरीसुद्धा एक बॅगेत बसेल असा एक छोटासा स्मॉल मिररसुद्धा असायला हवा, तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला मेकअपमध्ये जर आवडत असेल तर तुम्ही ब्लश घेऊ शकता आणि हायलायटर घेऊ शकता. मला आवडत असेल तर तुम्ही काजळसुद्धा ठेवू शकता. मी सुद्धा रेग्युलर काजळ वापरते, कारण मला आवडतं, त्यामुळे डोळे छान दिसतात आपले. तर एक काजळ पेन्सिलसुद्धा तुम्ही ठेवू शकता तुमच्याकडे. हे सगळे प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तर तुम्ही पटकन रेडी होऊन जाऊ शकता. त्याचबरोबर काही नेलपेंट्सचे कलरसुद्धा ठेवा. 6वं जे आहे ते बघूयात आपण, की तुमच्याकडे एक हँडबॅगसुद्धा असायला हवी, कारण कुठेही लग्नानंतर आपण बाहेर फिरायला जाताना किंवा कुठेही जाताना एक हँडबॅग आपल्याकडे असेल तर त्यामुळे आपला ओव्हरऑल लुक छान दिसतो आणि कुठल्याही गोष्टी तुम्ही तुमच्याकडे हातात ठेवण्यापेक्षा हँडबॅगमध्ये ठेवू शकता. लग्नानंतर आपण बाहेर जातो, फिरायला जातो, तर अशा वेळी तुमच्याकडे गॉगल असणं सुद्धा गरजेचं आहे. सनग्लासेससुद्धा असणं गरजेचं आहे. तर आता आपण बघूयात की तुम्ही फुटवेअरमध्ये आपण काय काय नेऊ शकतो ते बघूयात. तर आपल्या लग्नाच्या दिवशी तर आपण ब्रायडल सँडल घालतोच, पण तुम्ही ही जी नवरीची ज्या सँडल्स किंवा नवरीचे जे चप्पल्स आहेत लग्नाच्या, या तुम्ही रेग्युलर यूज नाही करू शकत. त्या तुम्हाला त्या दिवशीच घालायच्या असतात आणि त्या दिवशीच सूट होतात. त्यामुळे त्या तर तुम्ही घेताच, पण त्यासोबतच काही फ्लॅट चप्पलसुद्धा घ्या. ज्या तुम्हाला तुमच्या इंडियन ड्रेसेसवर सुद्धा सूट होतील आणि ज्या तुम्हाला वेस्टर्न आउटफिटवर सुद्धा सूट होतील अशा प्रकारच्या ज्या फ्लॅट चप्पल्स मिळतात त्या घ्या. आणि कुठलाही ठराविक कलरमध्ये घेण्यापेक्षा तुम्ही सिल्वरमध्ये घेऊ शकता किंवा ब्लॅकमध्ये तुमचे सँडल्स किंवा चप्पल्स, फ्लॅट चप्पल जर असतील, शूज असतील, तर ते तुमच्या कोणत्याही आउटफिटवर सूट होतात. तर हे तुम्ही बाहेर जाताना घालू शकता. पण जेव्हा तुम्ही लग्न झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता किंवा काही आणायला बाहेर जाता, अशा वेळी तुमच्याकडे एक रेग्युलर यूजची चप्पलसुद्धा असायला हवी, रेग्युलर यूजचे सँडलसुद्धा असायला हवेत. तर तो एक जोड तुम्ही घेऊन ठेवू शकता. तुम्ही जर वापरत असाल घरामध्ये चप्पल्स, तर त्या प्रकारचे रेग्युलर यूजची चप्पलसुद्धा तुम्ही एक घेऊन ठेवा. तर अशा प्रकारे 3 ते 4 प्रकारचे चप्पल्स किंवा फुटवेअर तुम्ही तुमच्या बॅगेमध्ये घेऊन जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी झाल्या ज्या खूप महत्त्वाच्या होत्या. आणि त्याचबरोबर आणखी महत्त्वाचं आहे त्या म्हणजे काही जनरल आयटम्स मी सांगणार आहे जे तुमच्याकडे तुमच्या बॅगेत असायला हव्यात, ते तुम्ही नेणं गरजेचं आहे. तर अशा काही जनरल गोष्टी आपण बघूयात. तर त्यामध्ये काय काय येतं, तर त्यामध्ये येतं तुमच्या साडी पिन्स. ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्यासाठी. जनरल म्हणतो आपण, पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात. साडी पिन्स,
आणि त्याचबरोबर आपल्या रेग्युलर यूजला आपण ज्या टिकलीज वापरतो, बिंदी टिकली ज्या वापरतो, तर त्या टिकल्यांचे काही पॅकेट्ससुद्धा तुमच्याकडे असायला हवेत. कलरफुल आणि काही एकाच कलरचे अशा 2-3 टाईप्समध्ये तुम्ही तुमच्या टिकल्या घेऊ शकता किंवा बिंदी घेऊ शकता. मॅचिंग कलरमध्ये जर घेतल्या तर तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या कलर्सच्या आउटफिटवर त्या मॅच होतील. त्याचबरोबर तुमच्याकडे असायला हवं ड्राय आणि वेट टिश्यूज. त्याचबरोबर तुमच्याकडे हवं आहे माउथ फ्रेशनर. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे माउथ फ्रेशनर. असायला हवं काही कॉटन पॅडसुद्धा मिळतात, पण त्याऐवजी तुम्ही नुसतं कॉटन घेतला तर तो तुम्हाला अफोर्डेबल रेंजमध्ये सुद्धा मिळतो आणि तो खूप प्रकारे यूजसुद्धा करता येतो. त्यामुळे वेगवेगळ्या टाईप्सचे टिकल्या तर मी सांगितल्या. त्याचबरोबर सिंदूर, जर तुम्ही सिंदूर लावत असाल, तुम्हाला सिंदूर लावायला आवडत असेल तर एक सिंदूरसुद्धा तुमच्याकडे असायला हवं. नवीन लग्न झाल्यावर जर सिंदूर आपण लावलं तर खूप छान दिसतं ते खूप. त्याचबरोबर आत्ताच्या घडीला जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे काही फेस मास्क आणि सॅनिटायझर तुमच्याकडे असायला हवं. त्याचबरोबर काही परफ्युम्स किंवा डिओड्रंट्स. रुमालसुद्धा तुमच्याकडे असायला हवा. रुमाल कधीसुद्धा जर टिश्यू अवेलेबल नसेल आपल्याकडे पटकन तर रुमालचा उपयोग होऊ शकतो. तर ही सगळी लिस्ट मी काढली होती आणि या सगळ्या लिस्टमध्ये मला ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्या मी यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितलेल्या आहे. तुम्हाला तुमच्या लग्नाची बॅग पॅक करताना ही लिस्ट खूप महत्त्वाची पडते. तर अशा प्रकारे ही आपली ब्रायडल इसेन्शियल्स शॉपिंगची लिस्ट होती, यादी होती आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत नेहमी हसत राहा. धन्यवाद.